माऊलीचं सायाचं पुढे चालू आहे, रपा रप रपा रप दंत केले ना सायाचा आपण बसून राहिलो चोयत. हा सायाचा आपली सेटिंग लावती की नाही, हा की आपल्याला वासानच ठेवते नि काय माझी सेटिंग लावली तर बरं यानं, नाही तर मग याचा व्हिडिओ व्हायरल करतो मी गावात. आता काही होत सायाचं, हा याचा बजेट बसवतो मी माऊलीचा आता. हा लय दिवसात चकून राहिला ना मला, आज लावतो सेटिंग काल लावतो, लगादा सेटिंगच लावत नाही. हा मजा मारून राहिला आणि मला वाज घ्यायला लावून राहिला. मला म्हणते तू राखून राह, हे बी मी नाही राखून राहील आता माझी लाईन लावशील काय. बापा हे बला का लिहून राहिले बापा, शिवले हा घेणं देणं इकडे काय यार बाबा याचं. हा काय म्हणते बापा आता, हा बापा शकून ये ना काय ना विचारतेस मला. हा गळा काही टेकडा घेऊन बसला रे तू, हा जमीनले पायच नाही टेकून राहिले आजकाल तुये. काही बोलता राजा शिवलाल भाऊ तुम्ही, काय चालू आहे तुय. हा काही या कोपऱ्यात दिसतो काही त्या कोपऱ्यात दिसतो बसे. हा माऊलीचं शपूट सोडून नाही राहिला तू, आहे काय नेमकं. हा सांग लवकर काय सेटिंग आहे तर. काही नाही बा काही चालू नाही बा, आता असंच बसलो वाटीसा हवदार मी म्हटलं चला करा टाइमपास वाटीसा, मग सावलीत झाड बिया मस्त बसलो बा वाटीसा. काऊन काही राजा काही विचारत बा तुम्ही. सांग ना बाबू, तू ज्या शाळेत जात ना त्या शाळेचा हेडमास्टर राव ना मी, मला सारं समजते ना. हा सांग तू मला काय आहे तर, हा भानगड काय सांग लवकर, नाही तर मग पाय बरं तू. काय सांग बरं बायाली, की माऊली त्यांच्या बबन्या बायको चालू आहे काय बायाला तर पेचात पाडलं म्हणे, आता हेडमास्टर आहे म्हणते मी. काही विचारत राजा का शिवलाल भाऊ, काही नाही ना. हो काही नाही राजा, तुम्ही बेजा शक करता राजा माणसं हेच राजा, आपल्याला हेच तर पडत नाही राजा. हा शकनो आवरत राजा तुम्ही. सांग ना बाबू, काल्या बऱ्या बोला सांग ना, मला सारं समजते ना. हा तू किस गेली मी खसखसात मला माहित आहे ना. सांग लवकर पटकनी सांग, नाटकं नको करू, सांग लवकर काय चालू आहे तर, काय खिचडी शिजून राहिली तर. का मग तुम्हाला तुमचा गड नाही का बबने, त्याच्या बायकोच आणि माऊलीचं चालू आहे ना टाकाटाक. दोघांचं जुगाड जमेल आहे, लफडा त्या दोघांचं. म्हणून राहिलं माऊली कोण मला धावधाव फोन करून राहिला, गड्या हे आणजो बाजारातून ते आणजो. हा म्हणजे बबन्या कधी येते घरी हे पाहिणं होत आहे की ते, म्हणून तो मला फोन करे. मला लक्षात आलं तर ते, पण कसं मी काही मनी ध्यानी घेतलं नाही ते. हो त्यासाठीच फोन केला तुम्हाला त्यानं पण माऊलीनं मला काही सांगितलं नाही बा, खबरही लागू दिली नाही लेखानं. हा आणि तू रे खाल्या तू नाही सांगितलं नाही, विचारलं तर सांगून राहिला तू हरामखोरा. तुझ्यापासून कोणती गोष्ट लपवतो काय मी. सांगायचा विषय नाही ना हो, पण ते कसं आहे, तुम्हाला जर सांगितलं असतं तर राजा तुमचा गडी एक तर बबने, तुम्ही त्याला सांगितलं तर फालतू घरावर गोटे, म्हणून तुम्हाला सांगितलं नाही. मी तुमच्या शाळेतला जाऊ ना बाबा, मग मापासून लपवता का तुम्ही गोष्टी. हा कुकडे जायला मग माऊली तर आज शाळा भरणार आहे, पण कुठे हे नाही मला माहित राजा. हा कुकडे शाळा जमवणार आहे तो हे नाही माहित मला, कुकडे घेऊन जाते असतील ते नाही माहित. बरोबर तुला माहित नाही ना, त्याचा पत्ता मी काढतो मग. मी घेतो ना त्याचा शोध, तू काय टेन्शन घेऊ नको आता. बरोबर काढा बा, काढा पत्ता काढा. बाई आली का तू, घे ना मग खुरपा, आता उभी का राहून राहिली. हो बाई माझ्या ना आता काही जमत नाही बापा काम करणं, मला की नाही घरीच जावं लागते. आता एवढं पोट दुखून राहिलं की बस, माझ्या ना असं वाकले नाही जाऊन राहिलं, खूपच पोट दुखून राहिलं आता. काय हो माय काय घोर आणला तू ना म्हणतातच, आता माय निंद्याचं राहिलं बा. आता तू जर निंदू लागत होती तर होऊन जात होतं हे. आता मला का निंदा नाही वाटत बापा, पण मग माझ्या पोटच तेवढं दुखून राहिलं ना, काय करू तर असंच तेवढा होऊन राहिला ना, माझ्यानं काहीच असं होत नाही, वाकले जाऊन नाही राहिलं. काय बाबा मग घरी आता दुखापुढे काय आहे माय, आता पोटच दुखून राहिलं तुझ्या, जाय बाई घरी. मग मी तर काही जबरदस्ती करू शकत नाही माय तुले की एवढं एक निंदू लाग म्हणून. जाय माय जाय आता, मी जातो आता, जातो मी. माहित आता हातभर फाटेला ना माय, काय सांगू तुले आता, म्हणून तर चालली ना तगटाजटून. शांत्यानं पकडलं ना मला लफडं करताना, नाही तर मग राहिली असते अजून 2-3 दिवस निघले असते माय. पण कायचं काही शांत्यानं घोर केला ना सगळा. या शांत्यासाठी पळत जावं लागते, आता शांत्यासाठी आला की टाय करेन, आपलं भांडच नाव गोळ पाळो, तोही भेव आहे आता. काय माय काय बाया हा, पहिले म्हणे हागायला जातो, आता म्हणते माय पोट दुखून राहिलं. काम करणं येते जीवात, काही सांगतात. राहिलं की नाही माया निंदन, आता घ्या लागतात की मला एकटीले स्टोले. ह्या बाया अशा करतात, सांगाच नाहीत लागत याच्यासाठी, बाया घरीच काम करायला पुरते. काय झालं, कोण कुरायली कुरकुर करू नाही तर काय, तर अशा चदळल्या बाया सांगता तुम्ही. पण काय झालं होती बाई, आली नाही काय ती बाई, जायला होती कुकडे आली, मला वाटलं आली. आलती बापा, पण म्हणतच ती जाता पोट दुखणं सुरू झालं, गेली घरी. काय माऊली बेकार आहे रे हा, नाही का
का चांगली बैल का दुखात टाकली यानं सायानं एवढं करावं लागते का काहीचं काही हा हिसके काय का माऊलीला का जरा विचारायला मा इकडे इकडे का निंदन राहिलं बा डायरेक्ट बाईचं पोटच दुखल तुला हा भोगस आहे रे बा माऊली जाऊ दे घे तूच निंदून आता जाऊ दे हा गेली तर गेली पहिलेच म्हणून मी त्या बबण्याची बायको सांगू नका ते ह्या कामाला आहे ती आता ऊन तर पुरायला पर बुडेत घाम जाऊन राहिला तिचं आलं काम करणं जीवार मग पाहिली घरी तुला काय सांगू मी काय सांगू काऊन गेली ते पाहून तर अरे माऊलीनं पुरी थंडी गार करून टाकली नाही तिकडे काय थांबीन ते काय निंदीन वावरात तिचं चित लागे ना निंदेले म्हणून तिनं बहाना बनवला गेली घरी पाहून मला माहिती का एवढी नाजूक आहे त्या बबण्याची बायकोच ऊन तपलं तर निंदणार नाही म्हणून हा बुडेत घाम जाईन तिच्या मला माहित नाही ना बापा एकटं जाऊ दे आता ते झालं ते झालं मी कसं मा म्हटलं ऐकत जा मी सांगून राहिली तुम्हाला तुम्ही ऐकत ना मा म्हटलं म्हणून हे असं होते राहिलं ना आता निंदन आता हे एवढं एका बाईचं निंदन कोण करीन आता ते असती तर झालं असतं की नाही पुरं फक्त ऊन तपून राहिलं आता घे म्हणा हिसके तू आता मलाच निंद नाही की नाही एवढं तुम्ही तर निंदू लागत ना बापा जे आता गेली तर गेली आता काय तर घे एवढं निंदून ऍडजस्ट कर बाबा आता आपल्याला माहित आहे तिचं वक्तार पोट दुखीन आता हा आता कसं आहे तर दुःख काय कोणाला सांगून येते का दुखून राहिला तिचं आता काय करणार म्हणून गेली ते जाऊ दे विचार नको तिचा घे पटापट निंदून तुम्हाला सांगून राहिली तिला सांगायचं नाही तिला सांगायचं नाही अजिबात हे बहाणे करते निघून जाते वावरातून मग काय मजुरी द्यायची लागते का पुरी मजुरी मागायला येतात मग ते पोलीस कुठे मजुरी द्यायला लागते माऊली मजुरी देणार आहे 100 मला त्यातले भेटणार आहे मी म्हणून सांगेल दिली नाही तर मी का कुठे मा खिशातून देणार रोजदारी दिली मला माझ्यासारखा गावाची ऐदी आहे ते बबणे ऐदी आणि बबणे बायको त्याच्यापेक्षा ऐदी आहे ते मजुरीचं करतो मी पद्धतशीर तू टेन्शन नको घेऊ काय आहे तर हा तिला कसं अर्ध्या दिवसाची रोजदारी देऊन आपण जेवढं निघलं तेवढं टेन्शन नको घे तू तेवढं निघून घ्या आता मी ढोरं गिरो पाणी पाचतो डबल हो तुम्ही तेच करत राहणं त्या ढोराईले पाणीच पाजत राहणं एवढी ताण लागून राहील त्या ढोराईले इकडे मला काय होऊन राहिलं ते नाही होऊन राहिलं तुमच्या जाणं काहीच निन्न की काही बरोबर नको करू बरं चाल बरं हा माझ्या ढोर राहिले पाहिजे चाल मग निंद लवकर तू माणूसही ऐदी खटारा आणि ती बबण्याची बायको त्याच्यावर ऐदी खटारा गेली आता का मी घ्या एकटी ना टिटोले नाही बाई निंद आता आपल्याला इथं निंदच आहे आता आपलं घरचं वावर आहे आता आपण कोणाला बहाणे सांगशील का माऊली अजून का तुला लवकर सुरू नाही झालं बाप पकडलं रे बाबा हा बेकार नांद आहे बा या शांत्यानं फक्त आज माझं नाही गेलं की झालं बापा तुला आज डफलं नाही पिडलं की झालं काय तर जाऊ दे बाबा पण त्या बबण्या बायकोवर काय भीतत अशी ना आता तिच्या मनात झाली धाकधूक अशी हां मी तर माणसंही जाता मला काही म्हटलं तर मी ऐकून घेईन पण आता बाईचे हां बरोबर तिचाही पचका झाला बाबा या शांत्या सायाचा कुकडी बसेल असते सायाचा कुठे ना कुठे आहेच तोंड घाले आहेच नव्हतो तुला सायाचं मस्त ऐश करायचे दिवस आले आता मस्त हिच्याबरोबर आपण ऐश करू पण काचं गैर बापा शांत्यानं घातलंच ना तोंड बिबा उभरला असतो आपल्याला पकडलं त्यानं भडीच्यानं काय तर हाग्याला बसला होता माळालेले का हां कुठे बी आहेस तो बाबा हा कुकडे येऊन राहिला बाबा शिवल्या इकडेच येऊन राहिला हा तो काय माहीत पडला ती आली शांत्यानं नक्की बस काय केला रे बाबा डफळं बिडलं शांत्यानं डफळं बिडलं हा आला ना माझा आता काय मावली काही एकटा खाऊन राहिला गाड्या आम्हाला बाबा भन काही लागू दिली नाही रे बा तू ना मस्त आहे गाड्या तू मस्त आहे बा दोस्तानी सांगत नाही ना चुपके हा याला कोणा सांगितलं रे बाबा कोणी सांगितलं याने शांत्यानं नशी सांगितलं शांत्या असं नाही करणार याला नाही सांगणार आराम करायला नक्की याला काल्यानं सांगितलं हे भाऊ काल्या उभरला भाऊ मला काल्यानं सांगितलं याले तुझं कोणच नाही सांगितलं काय बा काय खाल्लं मी एकट्यानं बा हं काल्या का शिवला तुला तर साऱ्याच गोष्टी सांगतो बा आम्ही हा आणि एकट्यानं खाल्लं म्हणतो काय सांगून राहिला तू तोंडच सांगून राहिलं ना बाय कसं पडलेलं आहे तर खरं सांग काय झालं तर हा सांग लवकर काय आहे तर सांगत नाही काय दोस्त नाही का तुम्हाला काय पडलं पाहिजे बरं काही नाही ना बा काय शिंद्र बाबा असंच हा बसलेलं का कसं माझं डोकं दुखून राहिलं म्हणून तुला थोडासा चेहरा मागासा लटकेल दिसून राहिला दुसरं काही नाही ऊन किती तपून राहिलं हे बायनं जाईल सारखं ऊन तपून राहिलं बाबा सांग ना माऊली लपवत काहून का मला सारं माहीत पडते ना बाबा रे मी गावातला किळा होणं हा कोपऱ्या कापलेले साऱ्या खबऱ्या माझ असतात भावा तू भले शिकून राहिला का हा मला नको शिकून मी शिवला लावणं काहीच नाही ना काही पिल्या काही बोलतं का का बी हा मी काय लपू बे तेव्हापासून काही बस झालं नाही एकटं खाणं हा आमचं कधी नंबर लावत जाय बाबा माहीत पडलं ना मुले काय आहे तर अजून लपूनच राहिला बाबा लपवतच काय हा सांगतो की नाही काय सांगू मी तुले मी सांगू का तुले तू काय बोलून राहिला बा मला काही समजूनच नाही राहिलं रे बा तू काय बोलून राहिला बा काहीच नाही ना बा काही बोलतं का बा तू मले नको सांगू ना तू मला सांगतो काय का तू हा त्या बबण्या बायकोतून तुझं काय चालू आहे अरे हो हा झांगड आहे ना तुझ्या तिचं काही नको बोलू बा तोंडा चिंते काही बोलतं का हा माया काय चालू आहे काही नाही बाबा काहीच काही नको लावतो कुकडच्या कुकडे बाबा हा मा नाव घेऊ रे बाबा कुकडे काही जोडतं का बाबा आपलं नाव नाही घ्यायचं बा शिवला
आता लपू नको ना, माहीत पडलं ना मले. हा जरी सांगूनच नाही राहिला, हो 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 करून राहिला. हं माहित आहे मी वासाळ कुत्रा, कुकड्या काय झालंय बरोबर वास येते मले. तू मले नको शिकून, मी यातला हेडमास्टर आणून. हा तू काल सांगून राहिला मले. खरं सांग, तू येन तिथं चालू आहे की नाही बबन्या बायकोतून ते सांग लवकर मुकड्यानं. काय शिवला हाल कसं काही नाही ना भावा रे, काही शप्पा पडतं बा तू होईतलं का. हा मी असं करी नाही का दोस्तही बायको आल्या का ती, आणि तू काहीच काही करून बोलून राहिला बाबा. हे आपल्याला नाही पडलं बा, हे उकडे उकडे जोडतर बा तू, मूत बेकारातल्या का तू. चाललो बा मी. तो पैतो न करू बा. हा माझं सारं जायला लागलं तुला दाखवू काय काय आहे तर. हा खरं खरं सांग तू, मी काय म्हणून राहिलं बापा तुझ्या बरोबर मा जोडून दे असं नाही म्हणत. मी लागलं तर तूच खाय. हा तुला गोड लागून राहिली तर. पण खरं तर सांग मला तू, काही मागे पुढे झालं तर कसं मी येईन तुला वाचवायले, नाही तर मग कोणी त्या मधात पळणार. ढोरासारखा मार खाशीन बरं. हा सांग तू काय आहे तर पटकनी मुली. विचारतं बाबा, हाय गड्या माझ्या चालू आहे तिच्या बरोबर. हा मला लय आवडते, मी टाकलं तिथं फटकणं. आता काय करू गड्या. हां माझ्या राहिला काही गेलं नाही बा. मला ते आवडे म्हणून मी कसं झालं मी तिच्या बरोबर सुरू. काय रे आज लोक नाही नाही करत रे. हा नाही नाही माया काही नाही. हो काही बोलतो का, काही बोलतो का ह्यान का रे. आता कसा का बोलणार तू. हा आयले का माणूस आहेस तू, दोस्ताला सांगत नाही बाबा तू. अरे बाबा हितभर हातभर लावतात ना लोक, म्हणून मी तुला सांगितलं नाही. कसं माझून होते ना फालतू घेणं देणं, मातोंडानं माझून खाले करू मी. हा म्हटलं बा चुपचाप चालू आहे आपलं, चालू द्या. पण आता कसं तुला माहीत पडलं बाबा, कुकून पडलं काय माहीत. पण आता पाय आता माझं नको बा फक्त. हे का माझून नाही वाटतो का तुले, माझून फाजून काही करत नाही. काही टेन्शन घेऊ नको तू. हा भिऊ नको. हा मी आहे ना त्या पाठीशी रे. टेन्शन का घेऊन राहिला तू. फक्त कसं कधी मध्ये आपला नंबर लावत जाय फक्त. हा तू खाऊन राहिला जरासं मला देत जा त्यातलं जरासं. तर बोलतो गड्या तू, कायचं काही बोलतो काय. आता ह्याच्यात कायचं काही काय आहे बा रे. आता तू खाऊन राहिला जसं मा वाटेल येऊ देत जाय जरासं असं. हा वाटून मिळून मिसळून खाऊ ना. तुला ते पाखरू आवडते तसं मला आवडते, तर कसं आपली जमू धीरे धीरे. बोललो रे बामुतले आम्ही चाललो रे बाबा, तुम्ही आठ करून आला बा. हितलं का तू काही नाही का कुठे हिसाब टाकत राहायचा बाबा. तुला सवय आहे रे बेकार सवय आहे तुला. मी चाललो रे बाबा. अजून माझ्या पोटाचा थंडी काळ झाली. हा आहे तर वय तू म्हणते मा भेळून दे म्हणजे मी मा पोटावर पाय देऊ काय. हेच बाय बाबा, हेच ते शिवलेले का. थांब रे माऊली. हा चाललाय का रे. थांब ना, सोडून चालला मला तू. आलो थांब ना गाड्या थांब ना. मुत रे बाबा तू बेकार रे गड्या, कायचा काही बोलतो बा तू. अरे काय बबंधू राजा, मुंग तोडलाय का तुम्ही ना. काय राजा ठस शेंगा भरेला तो तुमच्या राजा. हा झाला की मग मुंगाचा वार खाली तुमचा. तोडला गड्या मुंग, काय करतं बा. हे डुकर हरणाला त्रास देत ना बा. हे दोन पायाचे थैल्या जाणत बा भरून. काय करतो मग तोडला बापा शंग काय झडी पाण्यात तोडलं बापा दोघं नवरा बायकोनं. वारा गिवरात काही चक्कर मारत नाही का बा तुम्ही. हा मारत जा, डोकर हरणा त्रास देतील. हे दोन पायाचे बी जास्त येतात ना तुमच्या आरात. मकाई आहे असं मक्यात खुंजन होईन ना तुमच्या. अरे मला वावरा धाळ हा मुंग हवा आलेला आहे मी नवडीचा. एक तर तू वहिनी घरी नसते, बाबूराया कामाला जाऊन राहिली तू वहिनी. आणि मुंगाकडे कोण लक्ष देईन मी वावरात जाऊ तर. इकडले काय आहे तर वैत नाही आतले लोक बेकारात आपल्या गावात. का मुंगाकडे लक्ष देईन तुझी बायको तिकडे विश करते. गेलं का हिसके मग तू मुंगच पाहत राहायचा. 3 पाहिल्या मुंग नाही होती का तुले. आणि तिकडे पाहिजे ती बायको काय करून आली दश करून आली तिकडे. तुझ्या साऱ्या मक्याचं खुंदन चालू आहे तिकडे. माऊली मस्त छानच मारून आला. आणि तू बस इकडे चोयत मग. राजा बबन भाऊ बरोबर आहे तुमचं राजा. हा मुंग कसं महागात ना, मुंगावर लक्ष द्यायच लागेल तुम्हाला. हा वावरातला होय ना हा ढिगाणा तिकडे काय करावं लागते. हा आजचं पीक काल होईन पण मुंग नाही गेले पाहिजेत का. हा बरोबर आहे की नाही. नाही खाल्ल्या मुंगाचं कसं 2 दिवस राखण करावं लागते. मग तिसऱ्या दिवशी लगेच आपण मशीन आणली काढलं आपला भरगणी. हा तू वहिनी जाते बाबूराव वावरात, मी जातो घरच्या वावरात. असं आहे. एक रोजदारी कसं खर्चायला होते आणि आपल्या वावरातला माल बचत राहते असा विषय असते आमचा. काय बा तुम्ही वहिनीले कामाला पाठवता बा. हेच राजा मस्त 2 जण एका तुमच्याच घरच्या वावरात जात जा ना बा. आले कामाला पाठवता वहिनीले. खर्च चालते ना हे बाळ्या, तुला काय समजते. लग्न होते तुझे मग समजेन तुला काय आहे तर. वहिनीले काय आल्या कामाला झाला तर बा तसंही तुझ्या घरच खर्च चालते ना. माऊली जिंदाबाद आहे. जेवढे मागले तेवढे तिथे काढून माऊली तर. हा कर म्हटलं वहिनींना आर करून देतात तरी देते करून. आता तुला काय माहिती तू आता फुटका व्हायला. तुला काही दिसून नाही राहिलं बायको काय करून तिकडे ती तंबे तर.
बरोबर आहे बबन भाऊ तुमचं, बरोबर आहे. माय का आपल्यासारखा दिमाग कोणाले, आपल्यासारखा दिमाग आपल्या जवळ आहे. बापा बबन तू तर खूपच हुशार आहेस ना रे बा, म्हणून तुझी बायको तिकडे लपलं करून राहिली. हा साऱ्या गावाला हुशार असतो, डबल कमाई आहे ना. तू फक्त स्वतःलाच हुशार हुशार म्हणत राहिले का? ती बायको इथे गावावरून तिकडे. काय खरं आहे रे पांचट्या माणसं, माणूस गळा तू. माय हो, हा काय तोंड्यात अवटीच बसेला आहे. मनावऱ्याला सांगितलं वाटते ना, सगळं चांगलं वाटते. इथे येत नाही ह्या काय तोंड्या अटी. आणि आज कसा काय आला? बहुतेक हेच सांगायला आला शिन्न तो, हेच सांगायला आला शिन्न. आज तर लवकरच आली तू. आता लवकर झालं वावर बा, म्हणून लवकर आली मी. आता बाबर लवकर झालं, झांगड लवकर झाली शिन तिकडे दाबदूब, मग आली वापस घरी. काय हे कोणाला सांगणार आहे नक्की? मला सांगणं म्हणा तू, मला मैदान सारा तो इतिहास. बरोबर बरी आली तू घरी. हा बापा, मी घरी बी आली वावरातून, तरी तुमच्या ह्या शेंगा बापा काढणं नाही झाल्या. ह्या आता अशाच अशाच दिसून राहिल्या मला. हा तुम्ही फक्त गप्पा करून राहिले काय? काही काम तर करा. मी कानकुनच करून राहिलो, तर हातीच घेतला तर हा काय आला सांग. आता कोणी आलं तर बोलाच लागते बापा, तेवढ्यात तू आली. हा चला आता दोघं जण करू ना, दोघं जण उपटापट करू शेंगा. या काल्याले मोकाट्याले काय धंदा आहे? येऊन बसते. आपले कामं राहिले ना, आपले कामं करायचे आपण. कोणी येऊन बसो. मला काही धंदा नाही. तू पळणं माऊली या खाल्ली, तिकडे ऐश करून राहिली, मला म्हणून राहिली का पिनच मारे नाना जास्त हे करशील तर. सांगून राहिलं तुला आपलं नाव नाही घ्यायचं. थांब तुला आता डबल नाव घेतली पाहिजे, बबण्याला सांगूनच देतो हिचं कांड. वहिनी मी तर पुराच रिकाम छोटा, पण तुम्हाला एवढा धंदा आहे की बस. हो हा बाबूराव हो जावरात है की नाही वहिनी? ना काल्या बस ना, जास्त शिल्लक नको चालू ना. तुझं काम करून चालला काय? झालं शिन ना आता गप्पा गोष्टी. जाय बरं लवकर, जाय निघटून. काय थांबायला आलो, बबन भाऊ दिसले साहेब असेल म्हणून आलो. हा दोन गोष्टी बोला म्हटलं, माझ्यासोबत लय दिवसाही भेटलो नाही. हा आम्हाला काय नीचा आता पडेला आहे बापा आडी बस. आता चाललो मी. पहा बबन भाऊ तुमची बायको कशी बोलते तर काय ऐकतं बे तू? बाईची जात तशीच असते, कुरकुर करतेच बकरीवाणी. जाऊ दे, विचार नको करत जो बाईच्या जातीचा काय बोलण्याचा अंदाज नसते. हा माणसं आपल्या चालती ना, जाऊ दे तिचा विचार नको करू, डोक्यातून काढून टाकतील. बापा तुम्ही ऐका बापा, मी ऐकायला बसेल नाही तुमच्या घरचं कीर्तन. मग चाललो मी माघरी. काल्या अरे हा काल्या थांब ना, थांब ना, तुला पुरा हिडत दाखवणार बबन. थांब ना, तू अंधारात अजून ती बायको तिकडे काय नाटकं करून राहिली तर मला माहित आहे ना कशी मक्यात घुसते, मग कशा बाबूरावच्या आवारात जाऊन माऊली चानस मारून येते. हे सारं मला माहित आहे. थांब ना, थांब बाबू बबन तुला सारं दाखवतो. काल्या काल्या करून राहिले. हा मुकाट्याने शेंगा कांदा, त्याच्या का नांदी लागून राहिले तुम्ही? तो पोरगा का धडा? काही मी कोणा लागत जाय चहा घे टाक. हो चाय टाकतो ना मी. ह्या शेंगा काढून घ्या. हो हो.